मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जसे पुन्हा आले तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा सुद्धा पुन्हा आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी 6व्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हा अनोखा विक्रमच आहे। अजित पवार यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये उपमुख्यमंत्री झाले। राज्याच्या राजकारणामध्ये 6 वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार हे एकमेव नेते ठरलेत। बघूया। अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा षटकार ठोकलाय। 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे तर तब्बल 6व्यांदा उपमुख्यमंत्री पद विराजमान होण्याचा रेकॉर्ड केलाय। विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात स्थापन झालेल्या 3ही सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत। अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा षटकार नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 काँग्रेस आघाडी, ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 काँग्रेस आघाडी, 23 ते 26 नोव्हेंबर 2019 भाजप युती, डिसेंबर 2019 ते जून 2022 महाविकास आघाडी, जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 महायुती, तर 5 डिसेंबर 2024 महायुतीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। मैं रुकने वाला हूँ। दादा को नहीं, अरे भाई, दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता। आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवार यांची यंदाही उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे। राजकारणातील वादळांमध्ये अजित पवार अनेक वेळा अडचणीत आले, पण एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांचा निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि नेतृत्वानं त्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे। अजित पवारांची कारकीर्द 1991 मध्ये बारामतीचे खासदार म्हणून राजकारणाला सुरुवात केली। 1991 मध्ये शरद पवार केंद्रात गेल्यानंतर अजित पवार बारामती मतदारसंघातून विधानसभेत गेले। 1991 पासून सलग 8 वेळा बारामतीतून ते आमदार झाले। 1991 ते 93 राज्यमंत्री, 1999 ते 2014 पर्यंत ते कॅबिनेट मंत्री राहिलेत। 1995 ते 99, 2014 ते 2019 आणि 2022 ते 2023 या कालावधीत मंत्रिपदापासून ते दूर होते। अर्थ, जलसंपदा आणि ग्रामविकास या महत्त्वाच्या मंत्रिपदांचा त्यांनी कारभार स्वीकारलाय। आम्हाला खूप मोठा आनंद होतोय। अजितदादा 1 लाखापेक्षा जास्त मतांनी बारामतीकरांनी निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे आज जे शपथ घेतात त्याला आज एक विशेष असं महत्त्व आहे। लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांची माफी असेल, याच्यातून जे मतदारांनी भरघोस असं यश या महायुतीला दिलेले, त्याचा खूप मोठा आनंद आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना आहे। नोव्हेंबर 2010 पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांनी 2012च्या सप्टेंबर महिन्यात तडकाफडकी राजीनामा दिला। पुन्हा 3 महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर 2012 मध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून परतले। म्हणजे एकाच कार्यकाळात अजित पवारांनी 2दा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र हा विक्रम त्यांनी 2019 ते 2024 या कार्यकाळात मोडला। या 5 वर्षात स्थापन झालेल्या 3ही सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री राहिलेत। आता अजितदादा त्यांचा हा रेकॉर्ड कायम ठेवणार की कुणी मोडणार याकडे राज्याचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।